आकाश ढाबाचे बेलापूरचे मालक आदरणीय अमोलजी कदम साहेब यांचंही मनापासून आभार. गेम ऑन लेस्ली जाऊया नितीजी सरांकडे. And the very first ball डॉट आलाय. आबासो ची ही गोलंदाजी मधली दाहकता आपल्याला पाहायला मिळते. गती चांगली होती. लाईन लेंथ सुद्धा आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली. आणि जिथे फलंदाजाकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, अनप्लेबल परफेक्ट स्टॉप बॉल आपल्याला पाहायला मिळाला आबासो. अराउंड द विकेट यावेळेला फुल केलं बॉलला. ताकद तितकी जनरेट करता आली नाहीये. बॅकअप फार छान मिळाले. फिटनेस ऍथलेट फिल्डर. जरूर धावा मिळतील. दोन एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 ने पुढे जात असताना षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर आबासो आणि बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात तात्या आणि प्रथमेश. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही लढत जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव असे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला हवेमध्ये फॉल्स हे क्षेत्ररक्षक पोहोचेल and the catch is dropped. साता सोपा झेल इथे मात्र निसटला गेलाय आणि फलंदाजाला मिळतीये अजून एक संधी. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम बिनबाद 4. नितेश सर पाहायला गेलं तर झेल सोडला त्या खेळाडूकडे लक्ष नव्हतं, पण अमोल शिंगण यांच्याकडे सर्वांचं लक्ष होतं. हे समर्पण आहे क्रिकेटसाठी अमोल शिंगण यांचं. थोडस करेक्शन करतो रुपेश. त्याच्या अगोदर सॉरी, झेल सोडला नाही तर तो झोल सुटलाय. कारण इट्स अ डिलिबरेट ऍक्टिव्हिटी. आणि इथे हा एक अप्रतिम कलात्मक ताकद, नजाकत, पॉवर, टायमिंग क्लास होतं या फटक्यामध्ये. पहा ऍक्शन रिप्ले GTC च्या या स्क्रीनवर. द वे ही एक्झिक्यूट द बॉल अँड द फर्स्ट सिक्स प्रेझेंटेड बाय मिस्टर तात्या. वाव. तात्याच्या पर्सनॅलिटीकडे जर का आपण बघितलं तर ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून जे परमिटेशन आणि कॉम्बिनेशन हवं असतं ते फिजिक्स आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक नाव. फिंगर स्ट्रोहोल केल्या, गती कमी केली, व्हेरिएशन केलं, वैविध्यता त्यानं दाखवली आबासो. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल धावा मिळेल ती फक्त एक. आणि पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर आलाय तो प्रथमेश. हा बॉल वेट वॉच अँड ट्रान्सफर. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक दॅट इज. रो सुपरहिट शर्माची आठवण करून देणारा फुल पॉवरफुल डिलाइटफुल षटकार. इथे मात्र नक्कीच आमच्या मुख्य कक्षाला मानवंदना देणारा षटकार. प्रथमेश गेट्स ऑफ द मार्क. ही जॉईंट्स द पार्टी नाव. पहिलं षटक संपलं. आबासो हे षटक महागडं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुरुवात अप्रतिम झाली आहे. बिनबाद 17-17 फन्न. पहिलं षटक महागडं झालं. या षटकामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल डबल्स आपल्याला पाहायला मिळाल्या. एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळाले. एक झेल निसटला. एक संमिश्र गोलंदाजी. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते असा हा सांघिक खेळ. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू कॉम्प्लिमेंट इच अदर. तुम्ही तुमच्या सोबतीच्या खेळाडूला कसं घेऊन जाताय हे पाहायला इथे पाहायला मिळते. अजून एक दर्जेदार, अजून एक क्वालिटी, अजून एक पॉवरफुल स्ट्रायकर. पहा त्यानं बॅटला कशी किस केली. खूप बिग. तर म्हणतात ना टाळगावचा टायगर, अर्थातच आमचा हा सुपरस्टार खेळाडू अभिजित हिनगुले. तुम्ही जर पाहायला गेलात तर स्टेटस वरती तर रोहित शर्माचा बिग फॅन म्हणून ज्यांची ओळख आहे आणि रोहित शर्माकडे पाहून शॉर्ट सिलेक्शन आणि त्याचबरोबर क्रिकेटला हा जपणारा खेळाडू ताते अर्थातच टाळगावचा टायगर त्याच्या बॅट मधून हा क्लासिकल टायगर फटका मात्र पाहायला मिळाला त्याची. खूप नाद निनादला जो बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला आणि जो आवाज प्रतिबिंबित झाला. इट वॉज क्लास साऊंड. असं म्हटलं जातं की मंदिरातील
मृदुंगाचा आवाज, समरभूमीमधील रणशिंगांचा निनाद, बॅट आणि बॉल मध्ये जो संपर्क होतो आणि जो आवाज प्रतिबिंबित होतो, अप्रतिम अप्रतिम. हा येईल बॉल, बी नो बॉल, +1 या धावा मिळतील 2 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 26. 26 करेक्शन 25. 25 इनसाइड आउटचा फटका आणि ते बॉल असं कदाचित असं वाटतं की हा बॉल फेन्सिंग आदळली आहे आणि येईल चौकार. And this is one more time another 4 runs considered with the bat. 4 धावा. 4 धावा मिळतील. तात्या नावाचं हे वादळ आता थांबवावं लागेल सुचितला. हो, इथे येईल हा डॉट बॉल, कमबॅक करणारी गोलंदाजी. अगदी टायमिंग स्ट्रोक ना फटका सजवायचा होता तात्याला. इनसाइड आउट पुन्हा एकदा मागच्या फटक्याचं प्रतिबिंब याही प्रयत्नामध्ये थोडस उमगलं, परंतु यावेळेला फटका फसलाय. स्विंग मिस केलं ते फलंदाजाचं टायमिंग आणि इथे येईल हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर स्तब्ध 29. 29. याही वेळेला इन स्विंग अगेन्स्ट द स्पिन. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घेतली, चेंडूला उचलला, फेकला, ओव्हर थ्रू झाली, बॅकअप मिळालं. या धावा किती मिळतील तर रुपेश सावंत सरांकडे आमचं लक्ष असणार आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या, एक ओव्हर थ्रूची, म्हणजे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या किती 3. 2 एकंदरीत विथ रन अँड एक्स्ट्रा रन ओव्हर थ्रो ची आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा मिळाल्या, एकूण धावसंख्या झाली आहे ती 32. अजूनही गडी बाद झाला नाही, ही जमेची बाजू. अप्रतिम खेळ सुरू आहे तात्याचा आणि त्याला साथ मिळतीये प्रथमेश. याही वेळेला चपराक लगावली आहे, टायमिंग चांगलं आहे, क्लास पाहायला मिळतोय. इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन अँड एक्स्ट्रा कव्हर रिझन. आणि क्रिकेटचा अप्रतिम पुन्हा एकदा एक मादक सौंदर्य आणि या रबर बॉल क्रिकेटची खर तर ब्युटी ग्लोरी वाढवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ टाइम, अदा, क्लास, नजाकत, शक्ती आहे त्याच्यामध्ये. आता मात्र शक्तीचं नाही तर शक्तीसोबत युक्तीचं सुद्धा प्रदर्शन आपल्याला. मिश्र तात्या चौकार आला, धावसंख्येला पोहोचवलं तब्बल 36 या आकड्यावर. क्लासिकल बॅटिंग, सुपर, कंपोज इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढे गेलाय, पुल करायचं होतं, चेंडूची लाईन रीड केली होती, कनेक्शन फसलंय आणि येईल हा डॉट बॉल. 22nd ओव्हर, धावसंख्या झाली ती फक्त 36 आणि शेवटचा षटक लगेच गोलंदाज. या ढगाळ वातावरण जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. वातावरणामध्ये थोडासा फेरबदल झालाय, पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि अर्थातच आपण जर का बघितलं गेलं तर रिमझिम पाऊस, मुसळधार पाऊस सकाळपासून आपण अनुभवतोय. मुसळधार पाऊस म्हटलं की मग रफीजींची गाणी, रिमझिम धारा म्हटलं की मग खर तर अप्रतिम हा फटका. वाव, यू ब्युटी, प्रथमेश, पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द बॅट. प्रथमेशच्या बॅट मध्ये येतोय अजून एक षटकार. 2 चेंडू 2 षटकार. प्रथमेश वैयक्तिक आपण जर का बघितलं गेलं 600च्या स्ट्राईक रेट धाव संख्या आपल्याला त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली आहे तब्बल 42. इथे थांबवलंय, इथे थांबवलंय. येईल हा डॉट बॉल, गोलंदाज करतोय कमबॅक. ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमोल, अमोल शिंग. गुड विकेट, बॉल तयार है, अमोल आगे खेचली आहे, रिझर्व परंतु मिळणार फक्त 6 धावा. 6 धावा नाहीयेत तर येतोय प्रथमेशचा बॅटमध्ये तिसरा षटकार. गगनभेदी षटकार पाहायला मिळाला आहे.
आकाशाला गवसणी घालणारा आणि या रिमझिम पावसाच्या थेंबासोबत गपशप करणारा षटकार अजून येईल का नाही तर येतो हा डॉट बॉल. गोलंदाजानं पुन्हा एकदा केलं कमबॅक. हे संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी बघितली तर षटकार आले, त्या षटकामध्ये 2 डॉट आले, चेंडू 2, 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. Oh, wow. One more time, and this time is able to clear the distance, I think. 4-6 फलंदाज तरुण पंचाकडे पाहत असताना आणि हा मला वाटतं हा 5वा वार आहे प्रथमेशचा. धावा मिळतील 4 की धावा मिळतील 6. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर जशी मेघगर्जना व्हावी अगदी तशीच त्याचप्रमाणे खर तर पहिल्या चेंडूवर आक्रमण, दुसऱ्याही चेंडूवर आक्रमण आणि आता तो थांबत नाहीये. त्याच्या बॅट मधलं 3 षटकार आपण पाहतोय, तब्बल 4 षटकार आपण पाहतोय. नाव आहे प्रथमेश. इन स्विंग फुलटॉस घेतलाय, फटका फसलाय. मिडॉन मध्ये आहे क्षेत्ररक्षक, खेळ झालाय ड्रॉ आणि इथे रनआउटची संधी होती ती सुद्धा गमावली आणि धावा मिळतील किती तर 2 तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होती बाद. एकूण धावसंख्या झाली ती 50 क्रॉस करत असताना 56 आणि 57 धावांचं टार्गेट इथं झालंय सेट. नजरेत भरेल आणि मनात पुरेल अशी अप्रतिम ब्युटिफुल इनिंग, अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. क्लास खेळ तात्याचा आणि क्लास षटकाराचा वर्षाव प्रथमेशचा आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच टाळगाव श्री भैरवनाथ स्पोर्ट्स संघ पोहोचलाय तो 56 वर आणि 57 धावांचं टार्गेट इथं झालंय सेट. नेक्स्ट मॅच मध्ये गणेशवाडी आणि शंभूराजे 11 शेळकेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन मेक इट फास्ट, लवकरात लवकर या आणि आपल्याला करायचं आहे या 2 टीम कॅप्टनच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस. चला लगेच या टॉस साठी क्विक. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी. झिरमिर झिरमिर पाऊस धारा अलगद स्पर्शून जाई वारा. थंडगार हवा सुटली आणि रिमझिम पाऊस सुद्धा सुरू झालाय. येता जाता जाता येता निरंतर हा गारगार 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 वारा. कधी क्षणिक तर कधी निरंतर रिमझिम रिमझिम पाऊस धारा, रिमझिम रिमझिम पाऊस धारा आणि अशा या रिमझिम पावसामध्ये पुन्हा एकदा आपण करतोय लेजंड्स ट्रॉफी 2024 आणि स्पोर्ट्स उद्यालय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर्ड अंतर्गत स्पर्धेचं अप्रतिम आयोजन आणि या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रापासून रिमझिम पाऊस आणि त्या रिमझिम पावसासोबत मात्र संपूर्ण खेळाडू या वातावरणाला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जून महिना आणि जून महिन्याच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आज शेवटचा दिवस आणि जून महिना म्हटलं की मग डोळ्यासमोर आठवतं ते बालपण. कारण आपली शाळा सुरू होते ती याच जून महिन्यामध्ये, आपली शाळा सुरू होते ती याच जून महिन्याच्या उंबरठ्यावर आणि जून महिना म्हटलं की मग खर तर वातावरणामध्ये तर बदल होतोच, परंतु आपण शाळेमध्ये नवीन पर्वाला सुरुवात करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये खर तर सर्व नवनवीन आपल्याला आठवतं. मग नवीन कपडे, नवीन बूट, नवीन दप्तर, नवीन वस्तू दाखवत आपण खरं तर शाळेमध्ये पदार्पण करतो. चला लगेच या मॅडम.
57 धावांचं भलं मोठं टार्गेट इथं सेट झालंय आणि गोलंदाजी मार्कवर अ कम्प्लीट पॅकेज प्लेयर मिस थाथ्या बॅटिंग करत असताना आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मात्र हा सेल रिले कॅच मनमोहक वातावरणाला समरूप असा झेल टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक 1 अमोल शिंगण बॅक टू द आउट ऍक्शन रिप्ले मध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळेल द वे ही एक्झिक्यूट द कॅच आणि इथे पडलाय पहिली विकेट पहिलं मोठं भगदाड आणि मोठ्या विकेटचं पतन मिस्टर अमोल शिंगण बॅक टू द आउट विकेट तर मिळाली आहे साथ्या यांना परंतु हे क्षणचित्र फार छान दृश्य आपल्याला पाहायला मिळालं असतं but it's a heavy rain and we are very unfortunate unable to capture the moment and this time he misses the grip wop झालाय आणि इथे एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळेल जरूर परंतु बॅट हातात निसटली आहे अगदी काही क्षणापूर्वी निरभ्र आकाश होतं असं वाटत नव्हतं की इतका खर तर बरसेल हा पाऊस इथे अजून एक डॉट बॉल पर्सेंटेज इज ट्रुली इम्पॉर्टंट इन द गेम ऑफ क्रिकेट नाव वी कॅन सी पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आणि तो प्रेशर डेव्हलप झालाय दुसरा चेंडू येतोय तात्या कम्प्लीट पॅकेज प्लेअर अष्टपैलू परिपक्व खेळाडू क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि इथे येईल पुन्हा एकदा बायची ही अजून एक धाव म्हणजे अर्थातच वाईट प्लस वन या धावा मिळतील दोन शशी साटम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या समवेत रुपेश सावंत सर या मॅचला कव्हर करत असताना घड्याळामध्ये वाजले जवळ 1.23 मिनिटे पाऊस प्रचंड बरसतोय हाही बॉल आउटसाइड ऑफ स्टिक इथे पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल हातात बॅट निसटणं कारण ओलसर हात हाताची ग्रीप त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करत असताना निसटताना आपल्याला पाहायला मिळतील स्लिप होताना आपल्याला पाहायला मिळतील झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतील संपूर्ण क्रीडांगणावर पाणी पसरलंय इथे पुन्हा एकदा हातात बॅट निसटले येईल हा पुन्हा एकदा 22 एक रन धावसंख्या 1 पुढे जाईल 7 वर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 57 धावा काढायच्या आहेत अजूनही 50 धावा कंप्लीट करायच्या आहेत अशा परिस्थितीमध्ये मात्र नक्कीच मॅचला एन्जॉय करत असताना क्रिकेट वर्ग आपल्याला पाहायला मिळतंय रामतनु दुर्भे हे नवी मुंबईचं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय जिथे मी म्हणेन पाणी जे क्लिअर होतंय खालच्या बाजूला पावसाने डबल बॉलसाठी मात्र हे एक पोषक आणि पूरक असं हे मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळतंय या क्रीडांगणावर मात्र स्पर्धेचं आयोजन लेजंड्स ट्रॉफी 2024 सनी स्पोर्ट्स कुंडाले आयोजित स्पर्धेचं आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय सूर्यकिरणांचा अभाव खरं तर आपण जर बघितलं गेलं तर ढगाळ वातावरण आणि अशा परिस्थितीमध्ये या मुसळधार पावसाच्या खरं तर मी म्हणेन धारा आपल्याला पाहायला मिळत आहेत बरंचताना सकाळपासून पावसाची हजेरी या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतीये हा बॉल बॅट पर्यंत जोपर्यंत जाईल तोपर्यंत चेंडू बॅट पर्यंत आला बॅटचा फेस क्लोज झालं एज लागला बॉल गेल्या फ्लाय स्लिप रिझर्व मध्ये धाव मिळेल ती फक्त एक न धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करत असताना सांगतायत की धावसंख्या झाली आहे ती सिंगल डिजिट मध्ये फक्त 8 पहिलं षटक तात्याचं व्हाईट बॉल वगळता कोणताही मोठा फटका आतापर्यंत षटकामध्ये आला नाहीये वी कॅन क्लिअरली सी इट्स अ कंट्रोल बॉलिंग अजून एक एज लागला बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड खरं तर डिफाईन लेग रिझन मध्ये गेला हा मिळाला ती फक्त एक आमच्या समवेत हेमंत माने गुणलेखकाची भूमिका
सकाळच्या सत्रामध्ये अध्यक्ष साहेबांना आपण पाहिलं ऍज अ स्कोर अपडेट करत असताना आज लेजेंड्स ट्रॉफीचे हे आयोजन आपल्या तालुक्यातील खेळाडूंना जे नवी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना मात्र हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 21,000 कॅश प्राइज फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक नामांकित स्पर्धा आयोजन करणारा हा खर तर हा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आपण उल्लेख करतोय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन KGCA. यावेळेला आपण टॅप केलेला बॉल धावला ती फक्त एक क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये आपल्या परिसरात आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या खेळाडूंना माध्यमात नक्कीच हक्काचं व्यासपीठ मिळावं. आपल्या तालुक्यातील अनेकांमध्ये मात्र बांधिलकी साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न एक यशस्वी प्रयत्न हा एक उपक्रमच आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये समावेश असलेल्या प्रत्येक संघाला आपण खरं तर सन्मानित सुद्धा करतो. ही एक महत्वाची बाब. इट्स अ गुड जेस्चर जे आपण म्हणतो या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्याच्यासाठी हे बेस्ट माध्यम स्पर्धा आणि अशाच स्पर्धांमधनं अनेक नवीन खेळाडू मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील घडत असताना. याच स्पर्धांमधनं अनेक चांगल्या खेळाडूंचं टॅलेंट सुद्धा ओळखलं जातं. अशाच स्पर्धांमधनं अनेक खेळाडूंची गुणवत्ता सुद्धा आपल्याला पुढे येताना पाहायला मिळते. हा फुलटॉस बॉल बीवर हाताळलाय पंचाचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. इट वॉज बीपिंग इन. धाव मिळणार 1+1 धावा मिळतील 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते ती 12 या आकडावर 12 म्हणून गोलंदाजाचं नाव काय बॉलर्स नेम प्लीज अक्षय ऑफ द विकेट वेट वॉच आणि खुल करायचा होता. ओंकार तिकडे आहे 2 फलंदाज क्षेत्ररक्षकांमध्ये होतीये धडा आणि या धडकीमध्ये खर तर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय चेंडू मात्र अडला गेला या पाण्याच्या धबक्यामध्ये थांबला गेला आणि चेंडूची गती सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पोहोचली 14 या आकड्यावर. 57 धावांचं टार्गेट तर सेट झालंय. अशा परिस्थितीमध्ये फक्त 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. याही वेळेला मिस करतोय. येईल हा पुन्हा एकदा बाय आणि 1 धाव. एकूण धावसंख्या झाली ती 15. 15 10 चेंडू 42 धावा असं थोडस कठीण होत चाललेलं हे आव्हान. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या फलंदाजाला पुढे येऊन मात्र मी म्हणेन आक्रमण करावं लागेल. 9 चेंडू 42 धावा. 9 चेंडू 42 धावा. 9 to go 42 to win. षटकार चौकाराची अपेक्षा आहे परंतु तसं घडत नाहीये. थोडस अवघड झालंय. इथे बॉलला उचललाय फेकून दिलाय. इट्स अगेन स्टॅन अँड डिलिव्हर. ताकद नजाकत अदा टायमिंग आणि बॅट अँड बॉलचा संपर्क होता अप्रतिम. 10 ऑफ 10. इट्स मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड जनरेट झालाय. धावसंख्या मिळणार 6 आणि आता अजूनही काढायचे आहेत. धावा 36 येणारे चेंडू असतील 8. 8 चेंडू आणि 36 धावा. थोडस कठीण आहे परंतु कठीण या शब्दाचा अर्थ अशक्य असा होत नाहीये. कठीण आहे म्हणजे तुम्हाला प्रयत्न सुद्धा कठीणच करावे लागतात. Another 1 run. Now 7 to go and 35 to win. मॅच पासून थोडा दूर चाललाय शिंगणवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करणारा खेळाडू जरूर ज्याच्या बॅट मध्ये आपण षटकार पाहिला तो सुचित शिंगण. 7 ला अजूनही 35. आता हा येईल बॉल डॉट. 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकावे लागतील. 6 चेंडू आणि 35 धावा. परिस्थिती थोडी गंभीर आहे. कोणाला तरी कुणी एकाला गंभीर उभं राहावं लागेल. 6 चेंडू 6 षटकार रबर बॉलच्या या फॉर्मॅट मध्ये अनेक क्रीडांगणावर आपण जरूर पाहिलेत परंतु इथे मी म्हणेन 6 मध्ये 35 धावा हे इक्वेशन असताना फलंदाज 6 षटकार ठोकू शकेल का हा आहे प्रश्नचिन्ह. 6 चेंडू आणि 35 धावा मॅथमॅटिकली पॉसिबल आहे
परंतु सायकोलॉजिकली थोडस दडपण आहे, प्रेशर आहे ते फलंदाज अजय आणि सुचित या फलंदाजाकडे. फलंदाजांना मी म्हणेन थोडासा हा प्रेशर हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूपासून आक्रमण. पहिला बॉल गेलाय, फक्त एक जाऊ 5 ला आता धावा हवा आहेत 34. The ball onto the bowling mark. सोन्या गोलंदाज फ्री ऑफ माइंड गोलंदाजी हाताळतोय, कारण 5 चेंडू आणि 34वा असं थोडस कठीण टार्गेट मध्ये मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या टीमची. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला चकून चॅलेंज करून सीमारेषा पार गेलाय आणि ऑर्थोडॉक्स लॉंग रिझन क्लिअर करणारा येतोय. हा चौकार. 4 चेंडू आणि आता 30 धावांची गरज. थोडीशी प्रतिकूल परिस्थिती आहे आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये 4 मध्ये 30 काढायचे आहेत, तर एखादी चुकी त्याच्यावर षटकार, त्याच्यानंतर मात्र नक्कीच थोडस इक्वेशन मी म्हणेन येऊ शकतं, परंतु हे थोडं कठीण आहे. नाव इट्स क्वाइट इम्पॉसिबल. 4 ला 30. ओहो, इथे क्लीन बॉल, दांडी घो, गोलंदाज होईल बाद आणि गोलंदाजाने केले सेलिब्रेशन. शेवट थोडासा अपेक्षित होत नाहीये त्या फलंदाजी करणाऱ्या टीमला, शिंगणवाडी टीमला. डगआउट मध्ये जेव्हा फलंदाज जातील तेव्हा विचार करतील की शेवट थोडा अपेक्षित झालेला नाहीये, परंतु शेवट नाहीये तर तुमची सुरुवात जी हवी होती ती झाली नाहीये आणि म्हणूनच शेवट तुम्हाला गोड करता आला नाहीये. हे सामन्याचं थोडस सूत्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आबासोनं 17 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र सुचितचा जर का उल्लेख करायचा झाला तर सुचितच्याही गोलंदाजीमध्ये 2 षटकार, 1 चौकार आलाय आणि त्याच्याही षटकामध्ये डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये धावांचा जो ओघ होता तो मात्र थांबवता आला नाहीये. सरासरीपेक्षा जर का पाऊस जास्त पडला तर तो त्रास देतो, परंतु क्रिकेटमध्ये त्याच्या उलट आहे. सरासरीपेक्षा धावा जास्त पहिल्या इनिंग मध्ये उभारल्या गेल्या आणि आता तोच संघ अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. टालगाव हा संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना जिंकण्यासाठी फक्त आणि 2 उर्वरित, मला वाटतं चेंडू, 1 उर्वरित चेंडू शिल्लक असेल. 29वा म्हणजे रबर बॉलचा हा खेळ मी म्हणेन या फॉर्मॅट मध्ये मोठ्या अंतरानं, फरकानं मॅच मध्ये पुनरागमन, मॅच मध्ये पकड आणि विजयाकडे मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. सत्तावन्न धावांचं एक सायकोलॉजिकल टार्गेट होतं, ते हाताळता आलं नाहीये आणि अंतिमच्या बॉलवर धावा मिळतील 4. परंतु इथे पराभवाचं मी म्हणेन जी